पण आज आपण फक्त गणित विषयाबद्दल बोलणार आहोत. आपलाच एक विद्यार्थी आहे ज्याने 2025 ला बोर्ड एक्झाम मध्ये गणित विषयात भाग 1 40 पैकी 39 मार्क्स मिळवलेले आहे आणि गणित भाग 2 40 पैकी 38 मार्क्स मिळवलेले आहे. तर त्याने कशा प्रकारे आपली स्वतःची उत्तरपत्रिका राईट केली आणि त्याची उत्तरपत्रिका कशा प्रकारे बोर्डमध्ये चेक झाली आणि मार्क्स मिळाले, या सर्व मार्किंग स्कीम आपण आज बघणार आहोत. तर व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. एक एक स्टेप आपण समजून घेणार आहोत. तर आपला जो फर्स्ट एमसीक्यू क्वेश्चन असतो त्याने बघा क्वेश्चन नंबर 1 प्रॉपर राईट केलेला आहे. त्यानंतर ए राईट केलेला आहे. क्वेश्चन 1 ए एमसीक्यू असतो. तर त्याने क्वेश्चन 1 ए एमसीक्यू फर्स्ट बघा 2 लाईन राईट केलेले आहे प्रॉपर. म्हणजे क्वेश्चन 1 साठी बॉक्स तर आहेच, ए साठी एक कॉलम आणि त्यांचे जे सब क्वेश्चन आहे त्यांच्यासाठी एक कॉलम. तर प्रॉपर बघा ए पहिल्या कॉलम मध्ये आल्यानंतर ऑप्शनचे कॉलम दुसऱ्या कॉलम मध्ये आलेले आहे. तर फर्स्ट बी ऑप्शन तर बी, नंतर सेकंड बी आहे, थर्ड डी आहे, फोर्थ बी आहे. त्या 4 एमसीक्यू बरोबर आलेले आहे. प्रॉपर मार्क्स देऊन 4 मार्क्स कंप्लीट केलेले आहे. ठीक आहे. तर त्यानंतर क्वेश्चन 1 बी चा थेअरी क्वेश्चन असतो, सर्वांना माहित आहे. त्यांनी डायरेक्ट नवीन पेजवरती क्वेश्चन 1 चा बी घेतलेला आहे. तरी सुद्धा इथं क्वेश्चन 1 राईट केलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन 1 चा बी राईट केलेला, बी चा 1 प्रॉपर दिलेले इक्वेशन्स राईट केलेले आहे आणि प्रॉपर सॉल्व्ह केलेला आहे. आता मार्किंग स्कीम जर बघितली तर जे ऑपरेशन केलं छोटंसं ऍडिशनचं तिथे हाफ मार्क केलेला आहे. नंतर एक्स प्लस वाय व्हॅल्यू विचारली होती तर फायनल आन्सरला हाफ मार्क. 1 मार्कचा क्वेश्चन असतो क्वेश्चन 1 बी साठी. तर अशा प्रकारे 1 मार्क्स भेटलेला आहे, 1 दिलेला आहे. देन एपी चॅप्टर मधला क्वेश्चन आहे. तर इथे सुद्धा इथे पुटिंग n इक्वल टू 1 पुट केलेला आहे आणि हाफ मार्क दिलेला आहे. फायनल आन्सरला हाफ दिलेला आहे. अशा प्रकारे सेकंड क्वेश्चन सुद्धा त्याने सॉल्व्ह केलेला आहे आणि हाफ मार्क्स मिळून 1 मार्क कंप्लीट झालेला आहे. देन अजून नवीन पानावरती थर्ड क्वेश्चन राईट केलेला आहे. आता हा खूप सोपा होता की जीएसटी नंबर मध्ये किती अल्फाबेट असतात, सिंपल राईट केलेला आहे आन्सर त्याने. काही विद्यार्थी फक्त 15 राईट करतात, असं न करता प्रॉपर सेंटेन्स राईट करा, नाहीतर हाफच मार्क मिळू शकतो. तर देर आर 15 अल्फाबेट्स न्यूमरल इन द फॉर्मॅट ऑफ जीएसटी आहे. ओके, जीएसटी नंबर मध्ये 15 अल्फाबेट असतात. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन होता, एक कॉइन टॉस केलेला असेल आणि 2 कॉइन्स टॉस केलेले होते आणि त्याचा सॅम्पल स्पेस विचारलेला होता. डायरेक्ट 1 आन्सर दिलेला आहे, यस इज इक्वल्स टू. काही विद्यार्थी इथे फक्त HHHT असं राईट करतात किंवा बघा काही विद्यार्थी फक्त असं करतात, यस इज इक्वल्स टू, लक्ष द्या, यस इज इक्वल्स टू HHHT THTT असं राईट करून पूर्ण उत्तर लिहून टाकतात, त्यांना वाटतं मिळेल. पण हे ब्रॅकेट देणं गरजेचं आहे. तर असं चालत नाही, प्रॉपर ब्रॅकेट दिलेलं हवं. ओके, ठीक आहे. कधी कधी काही विद्यार्थी यस इज इक्वल्स टू ब्रॅकेट देतात आणि इथे असं करतात, H, H परत कॉमा नंतर T, H अशा प्रकारे सुद्धा करतात. असं चालत नाही बाळांनो. तर प्रॉपर HHHT THTT अशा प्रकारे आन्सर राईट करत चला. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे त्याला पूर्ण 4 मार्क्स भेटलेले आहे आणि ए अँड बी मिळून प्रॉपर 8 मार्क पूर्ण एंड झाल्यानंतर 8 मार्क दिलेले आहे. ठीक आहे. अशा प्रकारे क्वेश्चन 1 साठी आउट ऑफ 8 मार्क्स त्याला भेटलेले आहे. त्यानंतर क्वेश्चन 2 नवीन पेजवरती राईट केलेला आहे. ठीक आहे. तर नवीन पेज क्वेश्चन 2A1 ऍक्टिव्हिटी आहे. ऍक्टिव्हिटी सिंपल जर बघितली तर इथं फक्त एक चार्ट आहे. आता त्याने चार्ट राईट केलेला नाही, पण इथे चार्ट असतो तो प्रॉपर तुम्ही राईट करणं गरजेचं आहे. बघा अशा प्रकारे चार्ट असतो आणि फिलिंग द ब्लँक आहे. तर बघा एक फिलिंग द ब्लँकला अर्धा मार्क आहे आणि असे 2 मार्क्सची ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर जर बघितलं ऍक्टिव्हिटी सेकंड, तर काय करायचं, जिथे ऍक्टिव्हिटी आहे, जिथं फिलिंग द ब्लँक आहे तिथे बॉक्स असतो, तो बॉक्स फक्त फिल करणे. एक्स्ट्रा माहिती नाही लिहिली तरी चालते. बघा जे विचारलेलं आहे ते प्रॉपर फिलअप केलेलं आहे आणि जे फिल केलेलं आहे त्यालाच अर्धा मार्क्स आहे. 2 मार्क्सची ऍक्टिव्हिटी असेल तर 4 फिलिंग द ब्लँक असतात. ठीक आहे. हाफ मार्कला एक फिलिंग द ब्लँक असते. तर प्रॉपर जी फिलिंग द ब्लँक कंप्लीट केली त्याला बॉक्स करणं गरजेचं आहे. ऑलरेडी बॉक्स असतात, फक्त आपण तिथं फिल करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे 2 मार्क्स इथे पण भेटलेले आहे. क्वेश्चन 2A थर्ड ऍक्टिव्हिटी, बघा ह्या विद्यार्थ्याने पूर्ण क्वेश्चन अटेम्प्ट केलेले आहे. 2च ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायच्या होत्या, त्याने थर्ड सुद्धा ऍक्टिव्हिटी कंप्लीट केलेली आहे. फायनान्शियल प्लॅनिंग मधली ऍक्टिव्हिटी आहे. तर बघा प्रॉपर फॉर्म्युला आहे, M इक्वल टू FE प्लस प्रीमियम असतो. तर प्रीमियम इथं बॉक्स आलेला आहे. कॅल्क्युलेशन मध्ये 4 व्हॅल्यू टाकलेली आहे. आता इथं फॉर्म्युला प्रीमियम होतं म्हणून प्रीमियमचा फॉर्म्युला मार्केट व्हॅल्यू चाला. फिलिंग द ब्लँक कंप्लीट केलेली आहे. नंतर टोटल नंबर ऑफ शेअर्स इथे सुद्धा फिलिंग द ब्लँक होती. अशा प्रकारे इथे मार्क्स भेटलेले आहे. तर पेपर चेकर काय करतो, हे एक्स्ट्रा मार्क्स आहे. ठीक आहे. सर्वांना 2 मार्क्स मिळाले, टोटल 6 मार्क्स झाले. पण ऍक्टिव्हिटीचा क्वेश्चन फक्त 4 मार्क्सला आहे. तर बघा ऑरला केलेला आहे म्हणजे एक्स्ट्रा मार्क्स मिळाले म्हणून त्याला सर्कल केलेले. आता हा काउंट होणार नाही आणि टोटल 4 मार्क्स इथे दिलेले आहे. एंड जेव्हा होतो पूर्ण क्वेश्चन तेव्हा राईट करतात उरलेला आन्सर, म्हणजे जे फायनल आन्सर आहे ते 4 असं राईट केलेलं आहे. त्यानंतर बघा
क्वेश्चन 2B आपला सुरुवात होते. तर बघा क्वेश्चन 2B थेरी असतो आणि यामध्ये टोटल एक प्रश्न 2 मार्क्ससाठी असतो. ठीक आहे. तर बघा बी चा फर्स्ट आहे, त्यामध्ये त्यांनी सॉल्व लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायला विचारलेली आहे. ओके, सिंपल इलिमिनेटिंग मेथड वापरलेली आहे. तर इथे मल्टिप्लाय केलं म्हणजे कोइफिशियंट सेम करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ते सेम झालेले आहे, त्याला हाफ मार्क आहे. बघा कोणकोणत्या स्टेपला मार्क्स दिलेले आहे ते महत्वाचं आहे. एक्स ची व्हॅल्यू आलेली आहे, त्याला हाफ मार्क्स. इथे महत्वाचं म्हणजे जे आन्सर येतं त्याला बॉक्स करणं सुद्धा गरजेचं आहे, म्हणजे पेपर चेकरला जे महत्वाचं आहे ते हायलाइट होत असतं. त्यानंतर बघा y ची सुद्धा किंमत दिलेली आहे, y इज इक्वल्स टू 1 फाइंड केली, त्याला सुद्धा हाफ मार्क्स भेटलेला आहे. ओके, बॉक्स करणं गरजेचं आहे. त्यानंतर जे सोल्युशन आपण राईट करतो त्याला सुद्धा हाफ मार्क असतो. घाईघाईमध्ये आपण बॉक्स करून आन्सर सोडून देतो, पण शेवटी जे वाक्य लिहितो त्याला सुद्धा हाफ मार्क असू शकतो, त्यामुळे प्रॉपर आन्सर राईट करणं गरजेचं असतं. अशा प्रकारे इथे सुद्धा 2 मार्क्स भेटलेले आहे. देन सेकंड चॅप्टर मधला क्वेश्चन आहे सेकंड, तिथे सुद्धा आता त्यांनी काय केलेले बघा, जेव्हा जेव्हा पेज चेंज होतं तेव्हा तेव्हा इथे क्वेश्चन 2B हे कंपल्सरी लिहिलेलं आहे. तुम्ही सुद्धा हे कंपल्सरी लिहिलं पाहिजे, म्हणजे पेपर चेकरला कळतं की कंटिन्यू क्वेश्चन आहे. तर बघा सेकंड मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, तर फॅक्टर्स पाडून इथं फॅक्टर्स ऍड केलेले आहे. तर ऍड केल्यानंतर हाफ मार्क्स आहे, सेपरेट केल्यानंतर हाफ मार्क्स आहे, व्हॅल्यू काढल्यानंतर हाफ मार्क्स आहे, आणि लास्ट जे सेंटेन्स राईट केलेलं आहे त्याला हाफ मार्क्स आहे. अशा प्रकारे 2 मार्क्स भेटलेले आहे. त्यानंतर एपीचा क्वेश्चन आहे, गिव्हन राईट केलेला आहे, डी ची व्हॅल्यू काढलेली आहे. ओके, हाफ मार्क्स. नंतर बघा इथे हाफ मार्क दिलेला आहे. ठीक आहे, त्याने पुन्हा सॉल्व्ह केलेले वाटतं बघा. ओके, डी काढलेला आहे, नंतर एन काढलेला आहे. ओके, अशा प्रकारे इथे हाफ मार्क्स, फॉर्म्युला वापरला हाफ मार्क्स, कॅल्क्युलेशन सॉल्व्ह केलं हाफ मार्क्स, आणि इथे हाफ मार्क्स. अशा प्रकारे हे मार्क्स भेटलेले आहे. अशा प्रकारे 2 मार्क्स इथे त्यांनी मार्क्स दिले नाही, फायनलला इकडे मार्क्स दिलेले आहे. कधी कधी काय होतं की बोर्डाकडनं पेपर चेकरला एक उत्तरपत्रिका येत असते आणि उत्तरपत्रिकेमध्ये मार्किंग स्कीम दिलेली असते, म्हणजे ज्या आन्सरला हाफ मार्क्स आहे तेच आन्सर इथं पाहिजे, ते नसेल तर हाफ मार्क्स मिळत नाही. ठीक आहे, म्हणजे जे काही मार्क्स दिलेले हाफ असतील, एक असेल, अशा प्रकारे 2 मार्क्स. नंतर त्यामधलाच 4th नंबरचा क्वेश्चन फायनान्शियल प्लॅनिंग 4th चॅप्टर प्रॉपर दिलेला आहे. तर इथे बघा इथे इथपर्यंत त्याला कंप्लीट केलं आणि हाफ मार्क्स मिळालेला आहे. इथे त्याच्याकडनं थोडंसं चुकल्यामुळे इथे क्रॉस केलं म्हणून 0 मार्क्स मिळाले नाही. तर जिथपर्यंत सॉल्व्ह झालं आहे मार्क्स तर हाफ मार्क मिळालेला आहे, पण हा जो हाफ मार्क आहे तो ऑर मध्ये निघून गेलेला आहे. ओके, हा क्वेश्चन एक्स्ट्रा लिहिलेला आहे त्यामुळे तो ऑरला गेलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन 2B 5 नंबरचा त्याने क्वेश्चन राईट केलेला आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये टोटल एनी 4 सॉल्व्ह करायचे असतात. ठीक आहे, 4 आपल्याला सॉल्व्ह करायचे आहे. त्यांनी बघा तो क्वेश्चन रॉंग झाल्यामुळे तो ऑरला गेला, कारण त्यांनी 5 नंबरचा क्वेश्चन राईट करून 2 मार्क्स मिळवलेले आहे. फायनान्शियल प्लॅनिंगचा झाल्यानंतर हा आहे तुमचा स्टॅटिस्टिक्सचा. तर स्टॅटिस्टिक्सचा त्याने व्यवस्थित सॉल्व्ह केलेला आहे. गिव्हनला हाफ मार्क, इथं गिव्हनला हाफ मार्क आहे, प्रत्येक क्वेश्चनच्या गिव्हनला हाफ मार्क नसतो. ठीक आहे, इथे हाफ आहे. नंतर फॉर्म्युला हाफ आहे, किमती टाकल्या त्याला हाफ आहे, आणि जे फायनल आन्सर आलं त्याला हाफ आहे. अशा प्रकारे 2 मार्क्स मिळालेले आहे. तो जो हाफ मार्क मिळाला होता तो ऑर होता, तो कॅन्सल झाला, आणि अशा प्रकारे 4 क्वेश्चन त्याचे बरोबर आहे. त्यांनी 5 प्रश्न सोडवलेले आहे, त्यातला एक चुकला आणि 4 त्याचे बरोबर आले. 4 दुने 8 असे 8 मार्क्स त्याला मिळालेले आहे. आणि तुम्ही जर बघितलं हे 8 मार्क्स आणि ऍक्टिव्हिटीचे 4 मार्क्स असे 12 मार्क्स त्याला भेटलेले आहे. आतापर्यंत प्रत्येक क्वेश्चनला त्याला आपोआप मार्क्स मिळालेले आहे. पहिल्या क्वेश्चनला 8 पैकी 8 मिळाले, दुसऱ्या क्वेश्चनला 12 पैकी 12 भेटलेले आहे. अशा प्रकारे 20 मार्क्स झालेले आहे. आता पुढे बघूया क्वेश्चन नंबर 3 ऍक्टिव्हिटी असतो, माहिती सर्वांना. क्वेश्चन नंबर 3A ऍक्टिव्हिटी, 2 ऍक्टिव्हिटी पैकी एक ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची असते. त्याने काय केलं, सेकंड ऍक्टिव्हिटी त्याला सोपी वाटली म्हणून त्याने सेकंड ऍक्टिव्हिटी घेतलेली आहे. आता क्वेश्चन पेपर तुमच्याकडे पण आहे 2025 ची, तर क्वेश्चन कोणताही सांगण्याची गरज नाही, ऍक्टिव्हिटी मध्ये पण कळतं की हा जो क्वेश्चन आहे तो आहे प्रोबॅबिलिटीवरचा. सॅम्पल स्पेस राईट केलेला आहे, डिजिट्स वगैरे बनवलेले आहेत. ठीक आहे, यामध्ये 6 बघा, सॅम्पल स्पेसला अर्धा मार्क, नंतर सॅम्पल स्पेसला का अर्धा मार्क, इथे ब्रॅकेट होतं, जिथे जिथे फिलिंग द ब्लँक आहे त्याला अर्धा मार्क्स आहे. 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे, म्हणजे टोटल 6 फिलिंग द ब्लँक्स असतील. त्यानंतर अशा प्रकारे इथे फिलिंग द ब्लँक अर्धा मार्क, फिलिंग द ब्लँकला अर्धा मार्क, असे 3 मार्क्स भेटलेले आहेत. त्यानंतर त्याने एकच ऍक्टिव्हिटी कंप्लीट केलेली आहे, कदाचित वेळ कमी असेल, त्याने ऍक्टिव्हिटी दुसरी ऍक्टिव्हिटी म्हणजे फर्स्ट त्याने स्किप केली होती ती सुद्धा लिहिण्यासाठी जागा ठेवलेली होती. तुम्ही सुद्धा अशी जागा ठेवू शकता, तुम्हाला जर वेळ भेटला की तुम्ही एक्स्ट्रा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. त्यांनी ही जागा ठेवलेली होती. देन क्वेश्चन नंबर 3B थेरी प्रश्न असतो, यामध्ये सुद्धा 2 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. टोटल 6 मार्क्सचा हा क्वेश्चन आहे. तर हा जर बघितला तर क्रॅमर्स रूल मला दिसतो आहे. ठीक आहे, फर्स्ट चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल. क्रॅमर्स रूल जर बघितलं, डायरेक्ट डी च्या व्हॅल्यूला अर्धा मार्क आहे, त्यानंतर dx ला अर्धा मार्क आहे, देन dy ला अर्धा मार्क असेल. ठीक आहे, त्यानंतर x च्या फॉर्म्युलेला आणि व्हॅल्यूला अर्धा मार्क आहे, y च्या फॉर्म्युलेला आणि व्हॅल्यूला अर्धा मार्क आहे, आणि फायनल आन्सर जे लिहिलेलं आहे त्याला अर्धा मार्क आहे. आता हे कोणी डिसाईड केलं, बोर्डने डिसाईड केलं की कोणत्या स्टेपला किती मार्क्स द्यायचे. ठीक आहे, अशा प्रकारे 3 मार्क्स त्याला भेटलेले आहे.
देन सेकंड क्वेश्चन सुद्धा अटेम्प्ट केलेला आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. आय थिंक हा आहे फॉर्म्युला मेथड. ठीक आहे. तर एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड केलेल्या आहे, अर्धा मार्क. देन बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढलेली आहे, अर्धा मार्क. देन फॉर्म्युला राईट केला, अर्धा मार्क. बघा फॉर्म्युला मेथड मध्ये तुम्हाला जरी काही नाही आलं, एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड करणे, फॉर्म्युला राईट करणे, ठीक आहे, अर्धा अर्धा मार्क्स मिळू शकतो. देन व्हॅल्यू पुट केल्या, अर्धा मार्क. आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर स्प्लिट केलं, अर्धा मार्क. फायनल आन्सरला अर्धा मार्क दिलेला आहे. अशा प्रकारे 3 मार्क्स भेटलेले आहे. त्यानंतर 4 नंबरचा सुद्धा प्रश्न सोडवलेला आहे एक्स्ट्राचा. बघा स्टॅटिस्टिक्स मधला चॅप्टर मधला जो क्वेश्चन आहे तो आहे ते अर्धा मार्क आहे टेबलला, नंतर अर्धाच मार्क्स भेटलेला आहे. ठीक आहे, त्यानं हाफ सॉल्व्ह केलेला आहे. तर अशा प्रकारे तो ऑरला निघून गेलेला आहे आणि 2 प्रश्नांची उत्तरं बरोबर आल्यामुळे 6 मार्क्स भेटलेले आहे. ऍक्टिव्हिटीला 3 मार्क आणि इथे 6 मार्क्स, असे 9 मार्क पुन्हा एकदा आउट ऑफ मार्क्स मिळालेले आहे. याचे मार्क्स कुठे गेले त्याचा पण आपण विचार करणार आहोत. 1 मार्क कमी आहे बरं का, म्हणजे 40 पैकी 39 मार्क्स भेटलेले आहे. त्यानंतर आता क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 हा थिंकिंग लेवलचा क्वेश्चन असतो. ठीक आहे, सरळ सरळ विचारलेला जात नाही. तर बघा आता हा क्वेश्चन 4-1 विचारलेला आहे, त्याने प्रॉपर सॉल्व्ह केलेला आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला चॅप्टर आहे. ठीक आहे, तर ए ची व्हॅल्यू फाइंड केली, बी सी याला अर्धा मार्क्स आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac प्रॉपर सॉल्व्ह केलेला आहे, अर्धा मार्क आहे. नंतर इथल्या स्टेपला अर्धा मार्क दिलेला आहे आणि त्याचा शेवटी थोडंफार चुकलेला आहे. ठीक आहे, तर अर्धा मार्क, अर्धा आणि अर्धा असे 1.5 मार्क्स त्याला भेटलेले आहे. ठीक आहे, त्यानंतर इथं रफ कॅल्क्युलेशन केलेलं आहे, शेवटचं पेज आहे. नंतर सप्लिमेंट आहे, सप्लिमेंट मध्ये पुन्हा एकदा प्रॉपर इन्फॉर्मेशन भरलेली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे त्याला 1.5 मार्क्स भेटलेला आहे. ठीक आहे, त्याला राऊंड केलेला आहे. आय थिंक हा ऑरला पडलेला आहे. क्वेश्चन नंबर 4 चा फर्स्ट अर्धा त्याने सॉल्व्ह केलेला आहे, सेकंड पण सॉल्व्ह केलेला आहे असं दिसतंय. तर बघा हा आहे एपी चॅप्टर मधला. तर एसएन दिलेला आहे, फर्स्ट टर्म लास्ट टर्म व्यवस्थित सॉल्व्ह केलेला आहे. एसएनच्या फॉर्म्युला अर्धा मार्क, व्हॅल्यू पुटिंगला अर्धा मार्क वापरलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन 4 सेकंड तो चालू ए ची व्हॅल्यू फाइंड केलेली आहे. फर्स्ट इन्स्टॉलमेंट त्याला अर्धा मार्क आहे. देन एक छोटासा फॉर्म्युला वापरलाय टीएनचा, त्याला अर्धा मार्क आहे. सबस्टिट्यूटला अर्धा मार्क आहे. फायनल आन्सरला अर्धा मार्क, असे 3 मार्क्स मिळालेले आहे. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 4 साठी त्याला 3च मार्क्स मिळालेले आहे. हा क्वेश्चन 4 मार्क्सचा असतो, त्याचे कुठेतरी 1 मार्क कमी झालेला आहे. ठीक आहे, तर बघा इथलाच 1 मार्क कमी झालेला आहे स्टेप चुकल्यामुळे. आता क्वेश्चन 4 चा थर्ड सुद्धा त्याने अटेम्प्ट केलेला आहे, पण त्याने त्याच्यावर काट मारलेली आहे. आय थिंक त्याच्याकडनं चुकलेला असेल. अशा प्रकारे तुम्ही जर बघितलं तर क्वेश्चन 4 मध्ये त्याचा 1 मार्क गेलेला आहे. क्वेश्चन 4 4 मार्क्सचा असतो, त्याला 3 मिळालेले आहे. त्याने कुठेतरी शॉर्टकट मारलेला आहे म्हणून मिळाला असेल. ओके, आन्सर बरोबर आहे, पण त्याने शॉर्टकट मारलेला आहे त्यामुळे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 पुन्हा कंटिन्यू केलेला आहे. ठीक आहे, आता बघा क्वेश्चन 4 मध्ये अजून एक क्वेश्चन आहे थर्ड जो अटेम्प्ट केलेला आहे, हाफ मार्क मिळालेला आहे, म्हणजे 1 मार्क भेटलेला आहे. ठीक आहे, क्वेश्चन 4 थर्ड कॅरी ऑन पेज नंबर 90. तर बघा इथे ग्राफ आहे. ओके, ग्राफला सुद्धा अर्धा मार्क, असे टोटल 3 मार्क्स मिळालेले आहे. त्यानंतर ह्या ग्राफ मध्ये त्याने काहीच लिहिलेलं नाहीये. तर बघा त्यानंतर क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 5 3 मार्क्सचा असतो. तर इथे स्टॅटिस्टिक्स चॅप्टर आहे, आय थिंक पाय डायग्राम आहे. ओके, तर कॅल्क्युलेशनला हाफ 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 असे 2 मार्क्स भेटलेले आहे. क्वेश्चन 3 मार्क्सचा असतो, 2 मार्क्स भेटलेले आहे. निश्चित डायग्राम नाही काढलेली, तर काही क्वेश्चन होते. तर 5 नंबरचा सेकंड क्वेश्चन त्याने घेतलेला आहे. सेकंड क्वेश्चन मध्ये हाफ हाफ मार्क्स असे 3 मार्क्स, म्हणजे हाफ अँड हाफ 1 आणि ते वरचे 2 असे 3 मार्क्स मिळालेले आहे. पाय डायग्राम आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 5 ला सुद्धा 3 मार्क्स भेटलेले आहेत. तर बघा हे सप्लिमेंट आहे, त्या रिकाम्या असल्यामुळे काट मारली जाते. अशा प्रकारे तुम्ही जर बघितलं तर पार्ट 1 मध्ये त्याने प्रॉपर सॉल्व्ह केलेला आहे. जितकं त्याला सॉल्व्ह करता येईल त्याने ऑरचे पण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहे. अशा प्रकारे पार्ट 1 मध्ये त्याने 39 मार्क्स मिळवलेले आहे. त्याचे मार्क्स कुठे गेले तर क्वेश्चन नंबर 4 मध्ये थोडं शॉर्टकट मारल्यामुळे त्याचा 1 मार्क गेलेला आहे, पण त्याने प्रॉपर सोडवण्याचे प्रयत्न केलेले आहेत. ठीक आहे, अशाच प्रकारे आपण जर बघितलं तर पार्ट 2 सुद्धा जर बघितलं प्रॉपर तर त्याने सॉल्व्ह केलेलं आहे. ते आपण बघूया पार्ट 2 मध्ये कशा प्रकारे सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे, तर बघा आपण पार्ट 2 बघूया. पार्ट 2 मध्ये किती मार्क्स भेटलेले आहे तुम्ही बघू शकता. टोटल मार्क्स भेटलेले आहे 38. ठीक आहे, पार्ट 2 हा सब्जेक्ट सुद्धा थोडा हार्ड आहे, तरी सुद्धा त्याने 38 मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कशा प्रकारे मिळवले ते बघूया. सिंपल, आता सर्वांना माहित झालेला आहे. त्यांनी पुन्हा एकदा एमसीक्यू राईट केलेले. बघा घाईघाईमध्ये त्याच्याकडून इथं थोडं चुकलं असेल. जर त्याने ऑप्शन पण लिहून ठेवले असते तर थोडी खाडाखोड झाली असती. त्यामुळे ऑप्शन्स राईट करा, त्याचे अँसर नका राईट करू, फक्त ऑप्शन्स. पण ऑप्शन पण प्रॉपर राईट करा. ठीक आहे, इथे चुकलं होतं, बी राईट केलेला आहे, नंतर डी करून घेतला त्याने. प्रॉपर डी पण दिसला पाहिजे, चुकलं तर शेजारी डी करून घ्या. ठीक आहे, प्रॉपर 4 मार्क्स भेटलेले आहे. नंतर बघा
बी वाला क्वेश्चन आहे, फर्स्ट चॅप्टर आहे, हाफ हाफ मार्क्स मिळाले, 1 मार्क, ते सांगण्याची गरज नाही. नंतर इथे सुद्धा हाफ हाफ मार्क्स मिळालेले आहे, पुन्हा एकदा 1 मार्क. नंतर क्वेश्चन बी चा परत थर्ड सॉल्व्ह केलेला आहे, पुन्हा एकदा हाफ मार्क. असे 4 क्वेश्चन असतात, माहिती सर्वांना. इथे हाफ असे 4 मार्क्स सुद्धा त्याला भेटलेले आहे. त्याचे मार्क्स कुठे गेले ते सुद्धा आपण शोधण्याचा प्रयत्न करू. देन क्वेश्चन नंबर 2 ऍक्टिव्हिटी त्याने प्रॉपर सॉल्व्ह केलेली. आता ऍक्टिव्हिटीमध्ये मार्क्स जाणारच नाही, तुमची सुद्धा जायला नको, याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. तर 4 ऍक्टिव्हिटी म्हणजे 4 फिलिंग द ब्लँक, 2 मार्क्स हाफ हाफ असतो. आता ऍक्टिव्हिटी सांगण्याची गरज नाही की प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये जर 2 मार्कची ऍक्टिव्हिटी आहे तर 4 फिलिंग द ब्लँक असतात, आणि 3 मार्कची ऍक्टिव्हिटी आहे तर टोटल 6 फिलिंग द ब्लँक असतात. बघा, हा थेरी क्वेश्चन आहे. क्वेश्चन 2B 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. हाफ हाफ मार्क्स प्रॉपर दिलेले आहे. ओके, स्टेप बाय स्टेप हाफ हाफ मार्क्स आहे आणि 2 मार्क्स भेटलेले आहे. त्याच्यामधला सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे, त्याच्यामध्ये सुद्धा प्रॉपर 2 आउट ऑफ 2 मार्क्स मिळालेले आहे. आणि 3 मध्ये त्याच्याकडनं चुकलेला आहे म्हणून क्रॉस करून 0 मार्क्स मिळाले, पण त्याने 2 सॉल्व्ह केलेले आहे. नंतर 5 नंबरचा सुद्धा सॉल्व्ह केलेला आहे, त्याला सुद्धा 2 मार्क्स भेटलेले आहे. ठीक आहे. देन 4 नंबरचा पण त्याने सॉल्व्ह केला. बघा, जो येतोय तो आधी सॉल्व्ह करून घेतला. आता 4 नंबरचा त्याने नंतर राईट केलेला आहे, चालतो, काहीच अडचण नाही. तर बघा, कोऑर्डिनेट जॉमेट्री मधला हा एक छोटासा क्वेश्चन आहे. ठीक आहे, हाफ हाफ मार्क्स, पुन्हा इथं 1 मार्क्स गेलेला आहे. ठीक आहे. तर बघा, अशा प्रकारे 7 मार्क्स मिळालेले आहे. ठीक आहे, म्हणजे प्रश्न ऑरचे पण लिहिलेले पण चुकलाय, एक ठिकाणी चुकलेला आहे. 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे, इथं 1 मिळाला आहे, तिकडे एक अर्धा मिळाला, अर्धाला राऊंड केलेला आहे, अर्धा कॅन्सल केला आणि 1 गृहीत धरलेला आहे. ओके, म्हणजे असे त्याला 3 क्वेश्चन बरोबर होते 6 मार्क्स, आणि 2 क्वेश्चन अर्धे सॉल्व्ह केल्यामुळे तिकडे एक अर्धा मार्क्स मिळाला, इथे 1 मार्क मिळाला. मग 1 मार्क त्या कन्सिडर केलेला आहे, म्हणून 8 पैकी 7 मार्क मिळालेले. 1 मार्क त्याचा क्वेश्चन नंबर 2 मध्ये गेलेला आहे. 7 मार्क्स मिळालेले आहे. आता पुढचा बघा, क्वेश्चन 3A. शक्यतो त्याचा तिथं मार्क जायला नको होता, कदाचित टाइम झालेला असेल किंवा वेळ पुरला नसेल म्हणून तिथे एक तो मार्क्स गेलेला आहे, किंवा लिहिता पण चुकलेला आहे, तिथं राहून गेलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर त्याचं इथं राहून गेलेलं आहे, डिस्टन्स AC. कदाचित तो शेवटच्या मिनिटाला हा प्रश्न सोडवत असेल, नाहीतर तो अर्धाच मार्क्स मिळाला असता, तिथं त्याचा 1 मार्क आलेला नसता. प्रयत्न केलेले त्याने. तर क्वेश्चन 3A ऍक्टिव्हिटी माहिती सर्वांना, इथे टोटल 6 फिलिंग द ब्लँक असू शकतात. इथं त्याचं चुकलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे बघा, ऍक्टिव्हिटीला इथं त्यानं चुकवलेलं आहे, तरी इथे अर्धा 1 मार्क्स भेटलेला आहे, आणि इथे अर्धा आणि हा अर्धा, टोटल 2.5 मार्क्स भेटलेले आहे. ठीक आहे, ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये ह्या क्वेश्चनला 2.5 मार्क्स. क्वेश्चन 3B बघा, इथे अर्धा मार्क गेलेला आहे. ठीक आहे, एकच क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. आय थिंक तुम्ही जर बघितलं, क्वेश्चन 3A एकच ऍक्टिव्हिटी कंप्लीट केलेली, अर्धा मार्क गेलेला आहे. क्वेश्चन 3B चा कन्स्ट्रक्शनचा क्वेश्चन आहे, नाही कन्स्ट्रक्शन नाही, तर बघा टँजेंट मधला सर्कल मधला क्वेश्चन आहे. ठीक आहे, प्रूफ आहे. ओके, छोटासा थेरम असेल. ठीक आहे, ओके. हाफ मार्क डायग्राम लाईन, डायग्राम काढणं गरजेचं आहे ट्रिग्नोमेट्रीमध्ये, जिथे गरज आहे. कधी क्वेश्चन मध्ये डायग्राम असते, ती डायग्राम काढलीच पाहिजे असं नाही, पण जेव्हा गरज पडेल तेव्हा डायग्राम काढणं गरजेचं आहे. काही कन्स्ट्रक्शन आहे तेव्हा डायग्राम लागते. डायग्रामला हाफ मार्क, गिव्हनला हाफ मार्क, नंतर टू प्रूव्हला हाफ मार्क आहे, आणि प्रूफला हाफ मार्क आहे, आणि खाली सुद्धा एकदा हाफ मार्क, आणि इथे फायनलला हाफ मार्क, असे 3 मार्कचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर असे 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. 3 आहे कन्स्ट्रक्शनचा, युझिंग अ सेंटर असेल. ओके, एक्सटर्नल पॉईंट आहे आणि 2 टँजंट्स ड्रॉ करायचे असतात. खूप सिंपल आहे. बघा, 1 मार्क, अर्धा मार्क, म्हणजे इथेच मार्क दिलेले, प्रॉपर डायग्रामलाच मार्क्स दिलेले आहे. 3 मार्क्स आहे, आणि कन्क्लुजनला हाफ मार्क दिले. बघा, दोघं टँजंट इक्वल आहे. अशा प्रकारे 3 मार्क्स. आता क्वेश्चन 3चा B मधला फर्स्ट त्याला आलेला आहे सॉल्व्ह करता. ठीक आहे, स्लोप काढायचा होता. ओके, ठीक आहे, हाफ मार्क्स, प्रत्येक फॉर्म्युलेला हाफ मार्क्स. अशा प्रकारे इथे 3 मार्क्स, पण ते ऑरला निघून गेलेले आहे, कारण की ते सर्व आल्यामुळे ऑरला गेलेले आहे. तर 6 आउट ऑफ 6 भेटलेले आहे. त्यानंतर क्वेश्चन 4 मध्ये, क्वेश्चन 4 8 मार्क्सचा असतो. क्वेश्चन 4 किती मार्क्सचा आहे? 8 मार्क्सचा आहे. तर बघा, इथे हाफ मार्क भेटलेला आहे. ठीक आहे, डायग्राम ड्रॉ करायचे आहे. इथे हाफ भेटलेला आहे, कन्स्ट्रक्शन आहे, आणि त्यानंतर इथे हाफ भेटलेला आहे, आणि डायग्राम काढायला 2 मार्क्स आहे, 1 1 2 असा 4 मार्क्सचा क्वेश्चन आहे. डायग्राम काढायच्या होत्या. ठीक आहे, त्यानंतर टोटल 2 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात. आता हा आहे मेन्सुरेशन चॅप्टर मधला. ठीक आहे, हाफ मार्क फॉर्म्युले व्हॅल्यू काढलेली आहे. हाफ मार्क इथं चुकलेला आहे, कॅल्क्युलेशन चुकलेलं आहे. ओके, काही झालं असेल, चुकलं असेल, ते तुमच्याकडे आन्सर शीट आहे, बघू शकता. नंतर बघा, हाफ मार्क्स इथं पण चुकलेला आहे, नंतर व्हॉल्यूम काढला, हाफ मार्क्स, असे टोटल 3 पैकी 2.5 मार्क्स मिळालेले आहे. म्हणजे इथे सुद्धा हाफ मार्क त्याचा गेलेला आहे, म्हणजे 6.5 मिळालेले आहे. किती मिळालेले आहे? 6.5, म्हणजे हे 2.5 मार्क, आणि तिकडे पण 3 मार्क, असे टोटल तिकडे 3 नाही 4 मार्क्स होते. ओके, बरोबर, 4 मार्क्स, इथं 2.5 मार्क्स मिळाले, 1.5 मार्क कमी झालेला आहे. पण ह्या 6.5चे त्याचे होणार आहे 7 मार्क्स. तुम्ही जर बघितलं, इथं हाफ मार्क काउंट केला जात नाही. इथं जर बघितलं वरती, तर क्वेश्चन जेव्हा स्टार्ट होतो तिथं काउंट केलं जातं. बघा, 6 हाफ, ओके, 6.5 होते, त्याचे 7 करून घेतलेले आहे. तर असे 7 मार्क्स इथं भेटलेले आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 नंतर क्वेश्चन नंबर 5 हे रफ वर्क आहे त्याचा. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 5
5चा सेकंड सॉल्व्ह केलेला ट्रिग्नोमेट्रीचा खूप इझी होता. ठीक आहे, फक्त त्यांनी व्हेरीफाय करायला विचारलं होतं, LHS आणि RHS इक्वल दाखवायचे होते. व्हॅल्यू पुट केल्या, प्रॉपर आन्सर काढलेला आहे. ओके, सेकंड मध्ये 1 + tan ही प्रॉपर्टी त्याने प्रूव्ह केलेली, त्याला सुद्धा असे आउट ऑफ 3 मार्क्स भेटलेले आहे. क्वेश्चन नंबर 5 ला सुद्धा आउट ऑफ 3 पैकी 3 मार्क्स भेटलेले आहे. ओके, तर अशा प्रकारे त्यांनी काय केलं, वरती 1 मार्क्स गेलेला आहे त्याचा, आणि क्वेश्चन नंबर 4 मध्ये 1 मार्क्स गेलेला आहे. अशा प्रकारे त्याचे 2 मार्क्स गेलेले आहे आणि त्याला 40 पैकी 38 मार्क्स मिळालेले आहेत. तर अशा प्रकारे मुलांनो तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर बघा, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर, लाईक आपल्या मित्रांना नक्की पाठवा. तुम्ही सुद्धा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि महत्त्वाचं म्हणजे अशाच प्रकारे आपल्या विद्यार्थ्याला सायन्सला सुद्धा पार्ट 1 ला 39 पडलेले आहे आणि पार्ट 2 ला 38 म्हणजे 38 पडलेले आहे. जर तुम्हाला त्याची उत्तरपत्रिका अशाच प्रकारे बघायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे सायन्स 1 सायन्स 2 असं टाईप जरी केलं तरी मला कळेल की तुम्ही इच्छुक आहात. आपण लवकरच सायन्सचा सुद्धा व्हिडिओ बनवू, त्याच्याच उत्तरपत्रिका आहे त्या सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. आपण इथेच थांबूया. थँक्यू.